आज आपण ट्युबरक्युलोसिस बद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। टीबी हा भारताचा नॅशनल डिसीज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण जगातील एकूण टीबी बर्डनपैकी 2/3 म्हणजेच 65% पेशंट हे भारतामध्ये आढळतात। टीबी हा मुख्यत्वे दोन प्रकारामध्ये डिवाइड होतो। पल्मोनरी टीबी म्हणजेच फुफ्फुसाचा टीबी आणि एक्स्ट्रा पल्मोनरी, ज्यामध्ये आपण फुफ्फुसेतर टीबी जसे की लिम्फ नोड, ॲब्डोमिनल टीबी व सांध्याची टीबी यांचा समावेश होतो। फुफ्फुसांचा टीबी हा जनरली जे संसर्गित पेशंट आहेत त्यांच्याकडून निरोगी पेशंटला हवेद्वारे म्हणजेच शिंकेवाटे किंवा खोकल्यामधून पसरतो। पल्मोनरी टीबीच्या लक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये मुख्यत्वे खोकला, जो की 2 आठवड्यापेक्षा जास्त राहतो, जो नॉर्मल ट्रीटमेंट किंवा कफ सप्रेसंटनी थांबत नाही। सोबत संध्याकाळी ताप येणे, घाम येणे व वजन कमी होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे त्यामध्ये दिसून येतात। टीबीचं निदान करण्यासाठी आपण मुख्यत्वे खोकल्यामधून जो कफ किंवा बेडका पडतो यांची आपण तपासणी करतो। टीबीचा उपचार मुख्यत्वे हा ड्रग सेन्सिटिव्ह आणि ड्रग रेजिस्टन्स टीबी यावरती डिपेंड असतो। मी डॉक्टर आशिष गाडे, चेस्ट फिजिशियन पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून मेडिकल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे।